अमृताने जबरदस्त खेळी खेळत त्या माणसाला कावेरीच्या नजरेतून जरी वाचवलं असलं तरीसुद्धा अमृताच्या विरोधात एक महत्त्वाचा पुरावा कावेरीच्या हाती लागलाय. अमृता यशशी बोलत असतानाच गुपचूप तिच्या रूममध्ये शिरून तिच्या कपाटाचे झडते घेताच कावेरीला तिचा हेतूही कळलाय. तर बघूयात मग अमृताच्या त्या सत्यापर्यंत कावेरी नक्की कशी पोहोचते तेही आजच्या भागात. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा 19 ऑगस्टचा आजचा भाग बघूया. मा यमुनाला म्हणतात की आता गणपती जवळ आले आहेत ना, त्यामुळे हे सगळं वेळेत स्वच्छ करावं तर लागेलच. त्यांनी तांबे पितळेची भांडी धुवायला काढलेली असतात, जे की गणपती उत्सवामध्ये आवर्जून लागतातच. त्या उठत असताना अचानक त्यांना कमरेचा त्रास होतो. तेव्हा यमुना घाबरते. मा, खूप त्रास होतोय का गं? सुलक्षणा सांगतात की हो. इतक्यात कावेरी धावत येते. ती खूप व्याकुळ होऊन विनंती करते की मा, खूप त्रास होत असेल तर तुम्ही मला सांगा ना, तुम्ही जे काम सांगाल अगदी तसंच करेन. नको, यात कोणतीही चूक झालेली मला चालत नाही, त्यामुळे माझं मीच करेन. सुलक्षणांचा स्पष्ट नकार येतो. त्या परत उठायला जाणार तेव्हा त्यांच्या कमरेत लचक भरते. त्याचाही त्रास कावेरीला बघवतच नाही. परत ती विनंती करते की मा, अहो किती त्रास होतोय तुम्हाला. मी म्हटलं ना, तुम्ही सांगाल तसं करेन, परंतु प्लीज तुम्ही आराम करा ना, मी सगळं व्यवस्थित करेन. कावेरीने असं म्हणताच तिच्याकडे एक कटाक्ष टाकत सुलक्षणा म्हणतात, हे सगळं जबाबदारीचं काम आहे, निभवशील ना नीट. त्यांच्या बोलण्याचा रोग कावेरीच्या लक्षात येतो. त्यानंतर सुलक्षणा त्या भांड्यांसोबत जोडलेल्या आठवणी जाग्या करतात. कावेरीला त्या सांगतात, या फक्त आठवणी नाही आहेत, धर्माधिकाऱ्यांची परंपरागत भांडी आहेत ही. हे बघ, हा कलश जो आहे ना, तो माझ्या सासूबाईंचा आहे. आता तुझ्या लक्षात येत असेल, तुला अंदाजा आला असेल की हा किती जुना आहे ते. आणि हे 2 निरांजन, ह्या 2 समया, हे बघ, हे मला माझ्या आईने माझ्या लग्नात दिलं होतं. आणि हे 2 निरांजन आणि ही घंटा, हे दोन्ही माझ्या उदयच्या आठवणी आहेत. लहान असताना अगदी हट्टाने त्याने यांच्याकडून मागून घेतलं होतं. आरतीला सगळ्यात पुढे उभा असायचा तो, आणि त्याला आरती करत असताना या वस्तू लागायच्याच. तरीही सुलक्षणाचं मन कुठेतरी कावेरीवरती विश्वास ठेवावं असं सांगतं त्यांना. तेव्हा कावेरीवरती ती जबाबदारी सोपवतात. ठीक आहे, ही जर जबाबदारी तुला आपणहून स्वीकारायची असेल तर माझी काहीच हरकत नाही आहे. हां, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावरती कोणताही डाग दिसता कामा नये. चिंच किंवा आमसूल वापर आणि ही सगळी भांडी स्वच्छ कर. आता तिथेच उभ्या असलेल्या यमुनाची रिॲक्शन बघा कशी आहे. ती कावेरीकडे एक तिरका कटाक्ष टाकते, जणू काही तिच्या मनात विचार चालू आहे, कावेरी तू कर प्रयत्न, मी आहे ना मोडता घालायला. कावेरी विद्याला रिक्वेस्ट करते की विद्याताई, तुम्ही मानच्या गुडघ्याला तेल लावून मालिश करून द्याल का? तोपर्यंत हे मी भांडी स्वच्छ करून आणते. आता काकू मुद्दामच कावेरीला विचारते की काय गं मुली, नाही म्हणजे वहिनीने सोपवलेली ही जबाबदारी जमणार आहे का तुला? भांडी स्वच्छ लकलकीत करायला येतील ना? काकू जेव्हा यमुनाकडे पाहते तेव्हा यमुना डोळे मिचकावते, जसं काही त्या दोघांना तिच्या विरोधात कारस्थान रचायचंच आहे. काही वेळानंतर कावेरीने ती सगळी भांडी स्वच्छ लकलकीत केलेली असतात. त्यानंतर ते धुतलेली भांडी जी आहेत ती कपड्याने पुसून स्वच्छ करत असतानाच कावेरीचं लक्ष त्या एका वाटीकडे जातं आणि त्या वाटीवरचं ते नाव वाचते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती वाटी बहुतेक यशला कोणीतरी गिफ्ट केली आहे. इतक्यातच तिचा फोन वाजतो. तिला आता विचार पडतो की नक्कीच मोहित भाऊजींनी त्या माणसाचे फोटोज पाठवले असतील. तेव्हा कावेरीचा हात ओला असल्याने फोन तर अनलॉक होतच नाही. आता कावेरी त्याकडे तात्पुरतं दुर्लक्ष करते की नंतर बघता येईल असं काहीतरी, आणि ती तिच्या कामात व्यस्त होते. सुलक्षणाने सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडून कावेरी ती सगळी भांडी स्वच्छ लकलकीत करते, अगदी पुसून सुद्धा ठेवते. आणि त्यानंतर तो माणूस नक्की कोण आहे ते तिला पाहायचं आहे, म्हणूनच फोन घेऊन आधी तर ती आपल्या रूमकडे निघून जाते. तोचपर्यंत यश हा ऑफिसला जात असताना त्याच्या मनात नुसती कावेरीची खळबळ माजते की कावेरी अशी का वागते त्याच्याशी, का परकेपणाने बोलते,
का सतत त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते, जे की यशबद्दल तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे तरीसुद्धा. आणि इतक्यातच एक माणूस यशच्या गाडीच्या आडवा येतो. तेव्हा यश त्या गोष्टीतून वास्तवात येतो. त्याला धक्काच बसलेला असतो, कारण तो माणूस यशच्या गाडीला थडकून खालती कोसळतो. परंतु देवकृपेने त्याला इतकं काही झालेलं नसतं. आता देवाचा चमत्कार बघा मित्रांनो, कावेरी ज्या माणसाला शोधण्यासाठी एवढी धडपड करते, नेमकं त्याच माणसाला स्वतः यश घरी घेऊन येणार आहे आणि कावेरीचा मार्ग सोपा होणार आहे. इकडे कावेरी पटकन धावत रूममध्ये येते. आधी तर रूमचा दरवाजा लावून कर्टन वगैरे लावून घेते आणि मग शांत खुर्चीवर बसून तो व्यक्ती नक्की कोण आहे ते पाहते. कावेरी स्वतःच्या मनाशीच बोलते, हा तोच माणूस आहे जो अमृताच्या सांगण्यावरून हे सगळं करतोय. इकडे यश पटकन गाडीच्या बाहेर धावत येतो. आधी तर त्या माणसाला सावरतो, त्याची माफीसुद्धा मागतो की सॉरी दादा, तुम्ही अचानकच माझ्या गाडीच्या आडवे आलात, मला काहीच कळलं नाही, तुम्हाला फार लागलं तर नाही ना. तेव्हा तो सांगतो की अहो जरा सांभाळून गाडी चालवत जाऊ हो, इतके फास्ट नका घेत जाऊ. तेव्हा यश त्यांना रिक्वेस्ट करतो की दादा तुम्ही एक काम करा, इथे जवळपासच माझं घर आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमच्या हाताला ड्रेसिंग करून देतो. यश आता त्याचं काहीच ऐकत नाही, त्याला जबरदस्ती गाडीत बसवतो. आता चूक तर त्याच्याकडूनच झालेली असते ना. आता इकडे घरी बघा, काय वेड लागले का त्या सुलक्षणाला, इतकं कठीण व्रत जमणार आहे का तिला. माधवी अमृताला फोनवर विचारते. अमृता सांगते की अगं म्हणूनच तर सुचवलंय, त्या सुलक्षणाला तडफडताना बघायचं आहे मला. काहीही झालं ना तरी या घराला मी आनंद मिळूच देणार नाही. अमृताने तसा विडाच उचललेला असतो आणि तिला समजवायचं, तिला ताळ्यावर आणायचं सोडून माधवीसुद्धा तिचीच साथ देते. आता कावेरीवरती सोपवलेली जबाबदारी तिने व्यवस्थित पार पाडली की नाही ते पाहण्यासाठी सुलक्षणा किचनमध्ये येतात. परंतु होतं असं मित्रांनो की यमुनाने आधीच कांड करून परत ठेवलेलेच असतं. ती तर काही सुधारणाऱ्यातली नाहीच आहे. किचनमध्ये येते आणि उदयची आठवण असलेली ती घंटा ती हातात घेते. दादाची आठवण असलेली ही अंगठी जर का खराब झाली तर काय अवस्था करेल ना कावेरीची, असा विचार करून तिने कसलं तरी लिक्विड आणलेलं असतं, त्यातील काही ड्रॉप्स तिने त्या घंटेवरती दुसऱ्या एखाद्या भांड्यावरतीही सोडलेले असतात आणि तेथून पळ काढते. कावेरीचा तमाशाच पाहायचा असतो तिला. आता बघा सुलक्षणा जेव्हा किचनमध्ये येतात, ती स्वच्छ लकलकीत झालेली भांडी पाहून कावेरीवरती जाम इम्प्रेस होतात. अरे वा, आज कावेरीने नावं ठेवायला जागा ठेवलेली नाही आहे आणि सगळी भांडी ती स्वतःच्या हातात घेऊन नीट निरखून पाहतात. तेव्हाच उदयची आठवण असलेली ती घंटा जेव्हा त्यांच्या हाती येते तेव्हा त्याच्यावरती कसले तरी डाग दिसतात आणि त्यांच्या डोक्यातच तिडीक जाते की त्यांच्या रागाचा पाराच चढतो. तोचपर्यंत यश नेमकं त्या अमृताच्या माणसाला घरी घेऊन येतो. इतक्यात कावेरी ही रूममधून बाहेर आलेली असते. जेव्हा ती किचनकडे जायला निघते तेव्हाच तिची नजर यशवरती पडते. विचार करते की यश कोणाला घेऊन आले आहेत. आता ते दोघेही तिच्या पाठमोरे असतात. तो व्यक्ती नक्की कोण आहे हे कावेरी पाहणार. इतक्यातच होतं असं की सुलक्षणा मोठ्याने रागातच कावेरीला हाका मारतात. कावेरी घाबरते आणि धावतच किचनमध्ये जाते. आता तो माणूस तिच्या नजरेतून सुटलेला असतो. परत कावेरी यमुनाच्या कारस्थानात अडकते. ती जाऊन किचनमध्ये विचारते की काय झालं मा. सुलक्षणा ओरडतात तिच्यावरती, एक काम धड जमत नाही ना तुला, ही जबाबदारी तू स्वतःहून घेतली होतीस ना, त्यावेळी मी तुला स्पष्ट बजावून सांगितलं होतं की या वस्तू माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत. आता कावेरी स्वतःची बाजू मांडणार तर सुलक्षणाला काही ऐकूनच घ्यायचं नसतं. अरे हा कसला न्याय आहे. कावेरीने तर सगळी भांडी स्वच्छ लकलकीत केली होती ना. इतक्यातच यमुना काकूसुद्धा तिथे धावत हजर होतात कावेरीचा होणारा तमाशा पाहायला. अगं तू माझ्या साथीने ते कठोर व्रत पूर्ण केलं म्हणून मला वाटलं होतं की ही जबाबदारी तू छान पार पाडशील. त्यानंतर घंटा हातात घेत त्या कावेरीला जाब विचारतात की हे काय आहे. त्याच्यावरचा डाग पाहून कावेरी हादरतेच. ती रिक्वेस्ट करते की मा द्या, मी लगेचच धुवून आणते. परंतु नाही, सुलक्षणाला ते मान्यच नसतं. त्या आता छोट्या गोष्टीचा इतका बाऊ करतात ना की थांब, ही माझ्या उदयची आठवण आहे, मी तुला बजावलं होतं की नाही.
आता इथून पुढे यातल्या कोणत्याही वस्तूला तू हात लावायचा नाही. कावेरी अक्षरशः रडकून तिला येते आणि तिला पाहून यमुना आनंद लुटते. तिथे उपस्थित असलेली यमुना, जे की करून सवरून सगळं नामानिराळी राहते, आता टोमण्यांचा मारा चालू करते. आगीत तेल ओतून भडका जो उडवायचा असतो. बाप रे कावेरी, तुला सांगितलं होतं ना माने की अगं या वस्तू पिढ्यानपिढ्या जपलेल्या गेल्या आहेत, याच्यामध्ये अस्काला हलगर्जीपणा कशी करू शकतेस तू? तेव्हा कावेरी जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न करते की मा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो ही भांडी सगळी स्वच्छ लख्ख केले होते मी, अगदी ही घंटासुद्धा. हवं तर मी चिकूची शपथ घेऊन सांगते. चिकूची शपथ घेता क्षणी सुलक्षणा हादरतात. आता याचासुद्धा यमुना बाऊ करते आणि कावेरी कशी चुकीची आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करते. बापरे बापरे, अगं मा, हिचा खोटारडेपणा तरी बघ, इतकी मजल गेली आहे हिची. कावेरी, तू म्हणतेस की हे सगळं तू केलेलं नाही आहे, मग कोणी केलं हे सगळं? मी केलं आहे का? काय म्हणायचं आहे तुला, मी केलं आहे हे सगळं? कावेरीला काही कळेनासं सुचेनासंच होतं. आता तोचपर्यंत बाहेर बघा, यशने त्या माणसाला आणले. तो त्याच्या हाताला मलमपट्टी करत असतानाच नेमकी तिथे प्रकट होते ती अमृता. यशसोबत त्या माणसाला पाहता क्षणी अमृताच्या पायाखालची जमीनच हादरते. बापरे, हा इथे कसा काय आला? आणि ती स्वतःचं तोंड लपवून आधी तर तेथून पळ काढते. बाजूला येऊन परत विचार करते की हा इथे कसा काय पोहोचला, आणि मागे घडलेली गोष्ट आठवते. तिनेच त्या माणसांवरती ती जबाबदारी सोपवली होती. एक काम कर, ते पॉकेट आहे ना, ते डेड बॉडीजवळ ठेव. तेव्हा तो पैशांची मागणी करतो. अमृता त्याच्यावरती खेकसते की आजवर इतकी कामं केली आहेस तू माझी, कधी काही कमी केलं आहे का? कशाला उगाचच रडतोयस? आता ती वास्तवात येते आणि त्या माणसाने आपल्याला ओळखलं तर आपली चांगलीच फजिती उडणार हे तिला चांगलंच माहिती असतं. म्हणूनच ती तेथून पळ काढते. किचनमध्ये यमुना कावेरीला धारेवरच धरते. काय म्हणायचं आहे ग तुला कावेरी, की उदयदादा या घरात परत येऊच नाही असं वाटतं का आम्हाला? तेव्हा कावेरी जरा जास्तच चुरूचुरू बोलणारे यमुनाला खडसावते. यमुनाताई प्लीज, मी असं काही म्हटलं का? आणि सुलक्षणांना ती रडकून तिला येऊन रिक्वेस्ट करत असते. इतक्यात अमृता तिथे येते. तेव्हा यमुना तिला खुणावते की घंटी खराब झाल्याचं सांगते. आता फक्त अमृता देवाकडे एकच प्रार्थना करत असते की काही होऊ देत, परंतु या कावेरीने त्या बाहेरच्या माणसाला नको बघायला. हा किती छोटा विषय आहे. घंटी थोडं धुतली पुसली तर जाईल ना, मिटेल ना. परंतु किती ताणतायत या सगळ्या जणी. एरवी समजूतदारपणाने वागणाऱ्या या सुलक्षणासुद्धा या गोष्टीचा किती बाऊ करतायत. बिचारी ती कावेरी हात जोडू जोडू रिक्वेस्ट करते त्यांना, एक संधी मागते. अमृता परत सुलक्षणांना मनवण्याची नाटकं करते. मावशी, अगं एक संधी दे ना तू कावेरी बहिणींना. हे बघ, तू नको काळजी करूस, मी त्यांच्याकडून ती घंटी अगदी स्वच्छ करून घेईन, मग तर झालं. आता अमृताला याचीच भीती आहे, कावेरीने बाहेर गेली आणि जर त्या माणसाला पाहिलं तर? तेच तर घडू द्यायचं नाही आहे ना. म्हणूनच ही इथे कावेरीला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. अमृता असं म्हणता क्षणी यमुना तिच्यावरती इतकी भडकते ना. आता अमृताचं ऐकून सुलक्षणा कावेरीला संधी देतातही. तेव्हा कावेरीचा आत्ता कुठे जीवात जीव येतो. आता यमुना पुढे काहीतरी तुणतुण वाजवणार. सुलक्षणा तिचं तोंडच बंद करतात. हे बघ कावेरी, इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी सांगते की ही घंटी आता स्वच्छ होणार नाही आहे. तरीसुद्धा तू कर प्रयत्न. बघ, गणपतीच्या आगमनापर्यंत जर का ही घंटा स्वच्छ झाली तर आणि तरच, नाहीतर या गणपतीच्या आगमना दिवशीच मी त्यांच्या कोणत्याही कार्यात तुला सहभागी होऊ देणार नाही. सुलक्षणाचा प्रचंड मोठा निर्णय ऐकून कावेरी अगदी हादरून जाते. सुलक्षणा निमूटपणे ती घंटा कावेरीच्या हाती सोपवतात. इतक्यातच यश मोठ्याने हाक मारतो. तेव्हा सुलक्षणा लगेचच तडकाफडकी बाहेर निघून जातात. आता अमृताची धाकधूक वाढते. काहीही करून कावेरीला त्या माणसाला तिला पाहू द्यायचं नसतं. बाहेर जाताच सुलक्षणा यशला विचारतात की काय झालंय, कशाला इतक्या मोठ्याने हाका मारतोयस? अगं बाई, आणि हे कोण आहेत? यांच्या हाताला काय लागले? ही जखम कसली? यांचे कपडेसुद्धा मळलेत. यश,
अरे नक्की काय झालंय? तेव्हा यश सांगतो की माझ्या गाडीची चुकून यांना धडक लागली. त्या कपाळाला हात लावत म्हणतात की परमेश्वरा, काय केलं हे यश? तेव्हा यश म्हणतो की अगं यांना खरचटलं होतं ना, म्हणूनच ड्रेसिंग करण्यासाठी मी यांना डायरेक्ट घरीच घेऊन आलो. तेव्हा सुलक्षणा चहा घेण्यासाठी त्यांना आग्रह करतात आणि कावेरीला मोठ्याने ते ओरडून सांगतात की कावेरी, अगं चहा घेऊन ये पटकन आणि येताना सोबत पाणी आण बरं का. आता स्वतः सुलक्षणा कावेरीला बाहेर बोलावतात. हे ऐकूनच अमृताचा थरकाप उडतो. कावेरी मोठ्याने ओरडून सांगते की हो मा. तेव्हा अमृता कावेरीला म्हणते की वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी तर चहा ठेवा आणि नंतर परत त्या घंटेचं बघा. काय आहे, वेळेत नाही चहा मिळाला तर पुन्हा मावशी खूप चिडेल तुमच्यावरती. तेव्हा कावेरी आपला फोन तिथेच किचनवरती ठेवून देते आणि त्यानंतर चहा करायला लागते. बाहेर श्रीकांत, सुलक्षणा दोघेही त्या माणसांशी संवाद साधतात. तेव्हा तो हसून त्या दोघांना म्हणतो की अहो, मला जास्त काही लागलं नव्हतं, उगाचच साहेब घाबरलेत. तेव्हा श्रीकांत सुलक्षणानं विचारतात की काय झालं, चहा पाण्याचं बघितलं की नाही? तेव्हा सुलक्षणा परत कावेरीला मोठ्याने हाक मारतात, अगं कावेरी, चहा घेऊन ये बाहेर. तेव्हा कावेरी पटकन चहा कपात होते आणि त्यांच्यासाठी ती चहा घेऊन जाते. इतक्यातच अमृता नेमका कावेरीचा फोन चेक करते. फोन चेक करताच तिला खूप मोठ्या सत्याचा खुलासा होतो आणि तिचा थरकापही उडतो. त्याच्यामध्ये मेसेज मोहितने पाठवलेला असतो की कावेरी, घरातल्या सगळ्यांना या माणसाचा फोटो दाखव आणि विचार की कोणी त्याला ओळखतं का. सोबतच एक व्हॉइस नोटही असते. तेव्हा अमृता विचार न करता ती व्हॉइस नोट ऐकते. कावेरी, अगं हा तोच माणूस आहे ज्याने त्या डेड बॉडीवरती उदयचं पाकीट ठेवलं होतं. कदाचित ती डेड बॉडी त्यानेच प्लांट केली असावी. तू प्लीज या माणसाला शोधण्यात मदत कर, घरच्यांना विचार. असं व्हॉइस नोट ऐकल्यानंतर अमृताचा थरकाप उडतो. विचार करते की बापरे, अशाने तर कावेरीला माझं सत्य लवकरच कळेल आणि ती सावध होईल. आणि आता कावेरीला त्या माणसाला तिला पाहू द्यायचं नाही म्हणून तिच्या मागे ती सुद्धा धावत येते. कावेरी चहा घेऊन येते तेव्हा सुलक्षणा तिच्यावरती खेकसतातच. अगं एवढूसा चहा करायला तुला कितीसा वेळ लागतो? तेव्हा श्रीकांत तिला शांत राहायला सांगतात. कावेरी विचारते की काय झालं, ते कुठे दुसरीकडे गेलेत का, निघून गेलेत का? तेव्हा सुलक्षणा सांगतात की नाही, त्यांचे कपडे मळले होते, कपडे बदलण्यासाठी ते यशच्या रूममध्ये गेले आहेत. तू एक काम कर, हा चहा इथेच ठेव आणि जा बरं. आता अमृताने डोकावून ते सगळं पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं. मग किचनमध्ये परत जात ती विचार करते की आत्ता कावेरीने त्या माणसाला पाहिलेलं तर नाही आहे, परंतु ती जर अजून खूप वेळ हॉलमध्येच थांबली तर ती बघूही शकते. यश त्या माणसाला बाहेर घेऊन येण्याच्या आधी काहीही करून मला कावेरीला तेथून घालवून द्यावं लागेल. आणि ती एक प्लॅन रचते. ती एका डिशमध्ये काही बिस्किटं काढून घेते आणि त्यानंतर प्लॅन करूनच बाहेर पडते. सुलक्षणा परत मोठमोठ्याने अमृताला हाका मारतात. ती येते आणि सुलक्षणांना सांगते की अगं चहासोबत बिस्किटं घेऊन आले होते मी. तेव्हा सुलक्षणा तिला काम सोपवतात. ठीक आहे अमृता, तू एक काम कर, हा चहा किचनमध्ये परत घेऊन जा आणि तो गरम करून परत आण. कावेरीला तेथून घालवून देण्यासाठी अमृता मुद्दाम तिला जोराचा धक्का मारते. सगळा चहा तिच्या अंगावरती सांडतो. सुलक्षणा इतक्या चिडतात ना दोघींवरती. अगं काय चाललंय तुम्हा दोघींचं, कसली धडपड करता ही? कावेरीला विचारतात की तुला भाजलं तर नाही ना? कावेरी गप्पच. तू एक काम कर बरं अमृता, तू जा, तो चहा किचनमध्ये घेऊन गरम करून आण आणि कावेरी जा अगं, कपडे बदल तू पटकन. अमृता उगाचीच कावेरीची माफी मागण्याचे नाटकं करते. सुलक्षणा कावेरीला स्वतः रूममध्ये पाठवून देतात आणि अमृतावरती जबाबदारी सोपवतात. अमृता, हा चहा गरम परत घेऊन ये. अमृता शॉक होते. आता ती जर समोर आली तर तो ओळखेल ना तिला, आणि अचानकच बोलला तिच्याशी तर त्याचीही भीती असते. आता स्वतःच्या जाळ्यात अडकलेली असते. कावेरीला तेथून घालवून देण्यासाठी स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेते. सुलक्षणांना तर कळेनासच होतं की ही अशी का बघते, एवढी का घाबरली. अमृताच्या मनात विचार भेडसावतात तिला.
या माणसाच्या समोर आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, परंतु काय करू? या बाईच्या समोर आता आदर्श सून असल्याचं दाखवावं तरी लागेलच ना. तोचपर्यंत कावेरी रूममध्ये जाते आणि तिच्या मनात परत परत संशयाची पाल चुकचुकते की अमृताचं वागणं तिला जास्तच खटकायला लागतं. अमृताचं विचित्र वागणं जरी कळलं नसलं तरी तिचा हेतू शोधायचा कावेरीने विडाच उचललेला असतो. तर भाग संपतो इथे. पुढील भागात बघूयात. सुलक्षणा यशबद्दल एक निर्णय घेतात. यश विचारतो कसला, तेव्हा त्या धक्कादायक खुलासा करतात. त्याच्यासाठीचा तोच म्हणजे धक्कादायकच खुलासा आहे, ते म्हणजे लग्नाचा. अमृता यशशी बोलत असताना मुद्दाम त्याला विचारते की परंतु ती व्यक्ती कोण होती जी तुला खूप आवडायची. तेव्हा यश गप्प बसतो. तोचपर्यंत तीच संधी साधून कावेरी अमृताच्या रूममध्ये गुपचूप शिरते तिचा हेतू शोधण्यासाठी आणि तिच्या कपाटामध्ये असलेल्या संदूकमध्ये तिला एक महत्त्वाचा पुरावा सापडतो, ती म्हणजे डायरी. आता या डायरीने सगळी बाजी कशी पलटते आणि अमृताचा खरा चेहरा कावेरी सगळ्यांसमोर कशी आणते पाहणारच आहोत.